हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मला आत्ता थोडासा वेळ मिळाला म्हणून मी इंट्रो शूट करते। पण मी गुढीपाडव्याची तयारी कशी केली आणि गुढी कशी केली, पूजा कशी केली हे मी याच्यानंतर तुम्हाला म्हणजे पुढे क्लिप मी इथे शेअर करणार आहे। तर हे बघा, आमची गुढी अशी उभारली गेलेली आहे, पूजा वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे। हे बघा, अशी आमची गुढी मस्त दिसते, अशी आकाशात उंच उंच उभी आहे। तर गुढी उभारण्याचं काय कारण असतं हे मी पुढे जेव्हा पूजा वगैरे करेल तेव्हा तुमच्याशी ते शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आज जो आहे तर आज श्रीखंड म्हणजे आम्रखंडचा बेत आहे आणि अजून बघूया काय काय करते। तर हे पण मी तुमच्याशी संपूर्ण शेअर करणार आहे। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ जातपर्यंत गुढीपाडवा ऑलरेडी झालेला असेल तरीही तुम्हाला मी इथे विश करत आहे आणि मी ऑलरेडी कम्युनिटी पोस्टवरती सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे। इकडे सकाळीच आम्ही उठलो आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झालेली आहे, तयार झालेलो आहे, रांगोळी काढून झालेली आहे। आता मी गुढी बांधायचं काम करत आहे। तर गुढी आपण का बांधतो किंवा गुढीपाडवा आपण का साजरा करतो तर हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे, म्हणजेच इतिहास आहे त्याबद्दलचा। असं म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेल्या कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली। या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले। इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असेही वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे। आता गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असली तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो। आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात। जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याला मोहर येतो। याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते। पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची ही पद्धत असावी असं मला वाटतं। वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात। प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात। यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचा रोग बरं करणं, धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं। कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे। शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळही केली जाते। ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगलाच लाभ होतो। गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टी जोडलेल्या नाहीत तर त्याचा निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे। आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत असे सांगितले आहे। सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। असे समजले जाते की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक, त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो। यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो। या दिवशी गुढी उभारून नव्या संकल्पांचा शुभारंभ केला जातो। तर अशी मी साडी नेसलेली आहे, ही कॉटनची इरकल अशी बॉर्डरवाली साडी आहे आणि मस्त कलर आहे जांभळा, माझा फेवरेट कलर। आणि अशी साधीशी साडी नेसलेली आहे। याचा ब्लाऊज ॲक्च्युली पूर्ण बंद आहे, पण म्हटलं तर गरमी होत आहे तर गरमीमध्ये तसा नको नेसायला म्हणून हा मी दुसरा मिक्स अँड मॅच करून घेतलेला आहे। आणि थोडेसे सोन्याचे दागिने घातलेले आहे। तर हे आणि असा माझा लुक आहे।
आणि इथे फूल एक पडलं वाटतं, फूल असे शेवंतीचे आमच्याकडे फूल आहे बघा, तर हेच मी लावलेले आहे मस्त. तर आजचा गुढीपाडवा विशेष माझा हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता सगळ्यात आधी म्हणजे आता मला स्वयंपाक करायचा आहे, तर मी यातलं नथ आणि हे काय म्हणते नेकलेस हे काढून घेणार आहे आणि स्वयंपाक करणार आहे. बघते साडीवरती किती वेळ स्वयंपाक करणं होतं माझ्याने. चला आता किचनमध्ये. हे बघा, तर किचनमध्ये काय करते, खायचं शोधत आहे. आता झाला आहे उशीर आणि स्वयंपाक करायला, तर आता भूक लागलेली आहे. इथे बघा चक्का मी बांधून ठेवलेला आहे, इथे पाणी गळते आणि आंबे पाण्यात टाकून ठेवलेले आहे. बाकी सगळी तयारी बाकी आहे आणि थोडंसं बाकी आहे. वा, आणि हे सगळे दोघं जण खायला शोधत आहे. आणि हा आहे आजचा संदीपचा लुक. स्माइल कर, स्माइल. आणि हे बघा आयुषने कपडे चेंज केले आहे. मी सगळे शेवटी आम्ही कसे तयार झालो होतो सगळे, तर हे शेअर करेलच. आता याला आलाय कंटाळा आणि भूक पण लागली आहे. तर बटाटे एकीकडे लावून घेतलेले आहे. संदीप पण मला हेल्प करते आता, आणि ते काय करते, आलं लसूण पेस्टसाठी लसूण सोलत आहे आणि मी पीठ पण मळत आहे साईड बाय साईड. साडी नेसून स्वयंपाक करणं, तसा मी व्हिडिओ पण तयार केलेला आहे, सोनल्स रेसिपीजवरती टाकले आहे. पण तेव्हा ना मी थोडंसं प्रिपरेशन करून घेतलं होतं. आता मी काहीच प्रिपरेशन नाही केलं आणि सगळं रॉ पासूनच चालू केलेलं आहे. आणि तुम्ही बघताय कसं आता मी स्वयंपाक करते. रोज कसं ड्रेस किंवा गाऊन, नाईट ड्रेस हे सगळं घालून राहायची सवय असते ना, मग स्वयंपाक करायला असं साडीवरती वगैरे सवय नसते, त्याच्यामुळे खूप अवघड जातं. पण असं वाटतं कधी कधी तशी पण सवय असायला पाहिजे होती. माझी मम्मी वगैरे तर पहिल्यापासून साडीच नेसायची दिवसभर. काय माहिती कसे करायचे काम आहे. आता पण काही ठिकाणी कंटिन्यू साडी नेसून वगैरेच म्हणजे असतात. बऱ्याच जणांना ड्रेस किंवा गाऊन घालायची परमिशन नसते, तर ज्या साडी नेसून सगळी कामं करतात त्यांना हॅट्स ऑफ. इथे आपला मसाले भात होत आहे. कमी गॅसवरती मी 1-2 मिनटं ठेवणार आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहे मीडियम गॅसवर. आणि इथे बटाट्याची भाजी. तर आजचा जो मेन्यू आहे तो गुढीपाडवा स्पेशलच मेन्यू आहे, जसं की आम्रखंड, मसाले भात, बटाट्याची भाजी आणि पुऱ्यांसाठी मी अशा गोळे करून घेते. आणि माझ्याकडे पुरी प्रेस आहे, म्हणजे पुरी करायचं जे मशीन असतं तर ते आहे. मग त्याच्यामध्येच मी आता पुऱ्या करणार आहे, पटपट होतात. आणि तेल पण लावायची, म्हणजे तेल लावावं लागतं पण पीठ लावायची गरज नाही आणि लाटायची वगैरे गरज नाही. तर इथे ना मी कांदा आणि टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, जिरं हे घातलं आहे याच्यामध्ये बटाट्याच्या भाजीच्या तयारीमध्ये. आता सगळे मसाले मी घालते यामध्ये. आपले काही नाही, रेग्युलर जे मसाले आहे, तिखट, मीठ, धणे जिरे पूड आणि शेवटी गरम मसाला टाकेल, हळद, मीठ, हे सगळे नॉर्मल आपले मसाले घालायचे आहे. आणि इथे मी काजू थोडेसे तळून घेतलेले आहे मसाले भातमध्ये घालायला. तर मसाले भात झाला, थंड झाला, कुकर आपला उघडल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि हे काजू घाले. तो नारळ फोडून देता का, ओला नारळ? ओला नारळ मसाले भातामध्ये ना मला नारळ टाकायचं आहे, खवलेला. हा, छान लागतो. तर तेवढा फोडून द्या ना प्लीज. आता ते संदीपला फोडायला लावते नारळ, ओला ओला. आणि मी आम्रखंड आणि आंब्याचा रस हे करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, कारण आंब्याचा रस आयुषला पाहिजे होता, तर त्याच्यासाठी आंब्याचा रस करून घेतलेला आहे. या या. आणि कुरडी पापड, असे कुरडी पापड तळून घेतलेले आहे. भजे करायचा विचार आहे, बघू, पत्ता कोबीचे. आणि जे दही आणलं होतं
त्यापैकीच मी थोडंसं दही काढून घेतलं आहे ताक करायला किंवा मठ्ठा करायला. कुकरचा गॅस बंद केला आणि भाजीमध्ये सगळे मसाले वगैरे घालून देते. हळद घालू, त्यानंतर तिखट थोडं जास्त घालायचं, कारण बटाट्याची भाजी ना तिखटच होत नाही बऱ्याचदा. माझ्या हाताने खूपदा तिखट होतच नाही, तर मी 2 चमचे तिखट घातलं आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं एक छान रंग येण्यासाठी. धणे जिरे पूड घालू, जी की याच्यातली संपलेली आहे. धणे जिरे पूड दोन्ही पण, म्हणजे 1 वाटी समजा धणे घेतले तर अर्धी वाटी जिरे घेते आणि छान भाजून घेते अगदी कमी गॅसवरती 5 मिनटं, आणि मग त्याला बारीक करून ठेवते. तर ही भाज्यांमध्ये वगैरे घालायला छान वाटते, भाज्यांना बऱ्याच टेस्ट छान येते. आणि मला घरी बनवलेलंच आवडते, मी रेडीमेड वगैरे नाही आणत. तर आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे. आता फक्त जेवायचंच बाकी आहे. पहिले नैवेद्य दाखवायचंय. चला आता आपण पहिले गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवून हां, हळूहळू कर, खूप फास्ट करतो. दिवा अगरबत्ती तर शांत झाली रे, म्हणजे दिवा तर शांत झाला. बाबा बस. तर आता सगळं नैवेद्य वगैरे झालेलं आहे. आता आम्ही जेवण करू. जेवण करायच्या आधी मी पहिले साडी चेंज करते, म्हणजे आरामात जेवण करेल आणि मग तुम्हाला भेटते संध्याकाळी. संध्याकाळचे 5:30 झाले आणि आता गुढी काढत आहे संदीप. तर ही गुढी आम्ही संध्याकाळी काढतो. बरेच जण 12-1 वाजेपर्यंत नैवेद्य दाखवून काढून घेतात. काही जण संध्याकाळी काढतात. तर सूर्यास्ताच्या आधी ही गुढी काढून घेतली पाहिजे, तर तेच आम्ही केलं. त्यानंतर आता उन्हाळा चालू झाला आहे म्हटल्यानंतर काय होतं, संध्याकाळचा चहा प्यायची इच्छा होत नाही. तर संध्याकाळी मस्त ज्यूस वगैरे किंवा कोल्ड कॉफी असं थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं. तर इथे भरपूर द्राक्ष आणलेले होते. तर हे जे द्राक्ष आहे ते आयुषच्या वाढदिवसाला मामाजी आले होते, तर त्यांनी ही द्राक्ष आणून दिली होती भरपूर.
गुड इव्हनिंग. आता झाली आहे संध्याकाळ, 5:30 झाले. गुढी आम्ही काढून घेतली आणि द्राक्षाचं ज्यूस करतोय, कारण ना त्या दिवशी मामाजींनी खूप सारे द्राक्ष आणून दिले. तर आता ते कसे संपवायचे, तर मग हे असे ज्यूस वगैरे करून संपवते. आणि जाम वगैरे पण होतो त्याचा, पण मला आलाय कंटाळा. होतं ना कधी कधी असं, कारण नेहमीच रेसिपीज हे ते सगळं करून असं वाटतं आज काहीच करावं नाही. तसं 2 दिवस झाले काहीच करत नाही आहे मी, फक्त शूट केलं आहे आणि ते सगळे व्हिडिओज तुम्हाला हळूहळू दिसेलच. आजचा गुढीपाडवाचा जो व्हिडिओ आहे तो पण कदाचित गुरुवारी वगैरे तुम्हाला दिसेल, गुरुवारी किंवा शुक्रवारी. आज आहे मंगळवार. तर हे बघा, हे असं मी सगळे द्राक्ष काढून घेतले आणि आता याला बारीक करू. बारीक करताना मी थोडीशी साखर घालणार आहे, कारण काही गोड आहे द्राक्ष, पण काही काही आंबट पण आहे. तर असे मोठे आणि थोडे लाल असेल ना तर ते छान गोड असतात. त्याला मस्त बारीक करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. पण काही मैत्रिणी झाल्या आहेत तिथे, मस्त आहे सगळ्यां. 1 तास छान तिथे टाइमपास होतो. तर रोज आम्ही एकमेकांची वाट बघत असतो. ऐकलं का? हे असे गाळून घ्यायचं. झालेलं आहे आणि मस्त याला गाळून घेतलं. तर ग्लासमध्ये टाकते. हे काळे द्राक्ष असते ना तर किती मस्त रंग आला असता, एकदम वाईन सारखा आला असता. रेड वाईन. बापरे, त्या कोण आहे? सलमान खान. संजू. ए सांगते. कसं आहे? आंबट आहे. आता आम्ही हा द्राक्षाचा ज्यूस मस्त एन्जॉय करतो आणि हा व्हिडिओ पण मी इथे संपवते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.